तुम्हाला माहितीये धोंड्याचा महिना म्हणजे कोणता महिना? तर तो आहे अधिक महिना. आजपासून अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे. तर हा अधिक महिना म्हणजे काय असतो? फार पूर्वीपासून भारतात दोन कालगणना पद्धती आहेत. एक म्हणजे चंद्रमास आणि दुसरी म्हणजे सौरमास. चंद्रमास म्हणजे काय? तर चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी मारतो आणि एका वर्षात 12 चंद्रमास असतात. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे चंद्रमास. एका वर्षात 12 चंद्रमास असतात, पण दिवस असतात 354. पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी मारते आणि 365 दिवस तिला लागतात, तर याला म्हणतात सौरमास. तर हा जो 365 आणि 354 या दोन्ही मधला 11 दिवसांचा फरक आहे, तो कालगणनेत फार मोठा फरक पडून ऋतुचक्र बदलेल या विचारानं चांद्र वर्षामध्ये ठराविक काळानंतर एक महिना अधिक घेतला जातो, ज्याला म्हणतात अधिक मास. आणि 3 वर्षात हा जो फरक आहे हा 33 दिवसांचा असतो. या अधिक महिन्यामध्ये एकही संक्रांत येत नाही. संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळं या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची मंगल कार्य केली जात नाही. गृहप्रवेश, वास्तुशांत, विवाह, मुंज, तीर्थयात्रा यापैकी मंगल कार्य करणं या काळात अशुभ मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णूंची आराधना केली जाते. म्हणून या महिन्याला आध्यात्मिकरित्या खूप महत्व आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात, मल मास सुद्धा म्हणतात. याची कारणं कोणती आहेत ते जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.